पुढे येऊन बसा की थोडं. मसुरा उजमा पुढे तू पण ये पुढं समजा. तू पण ये पुढं, तू कोपऱ्यात नको बसू. हा तर कालचं आठवत आहे का काय काय शिकवलं होतं? सांगू शकता का जरा काय काय शिकवलं होतं? हा ती करते अभ्यास. आधी ती सांग, ती नाही करत. किंवा ही तू सांग. फर्स्ट लॉ इनर्शिया, सेकंड लॉ फॉर्म्युला होता, थर्ड लॉ ऍक्शन रिॲक्शन. फॉर्म्युला आठवतोय? फॉर्म्युला एम काय ती काय ब्रॅकेट F is equal to M in bracket B minus U bracket complete upon T. तू काय म्हणतो ती म्हण की. नाही बरोबर तर सांगितलं की त्याने. नाही बरोबर सांगितलं त्याने. तर आता फोर्स इकडे लक्ष द्या. फोर्स आठवतोय सगळ्यांना? हो बरोबर आहे. तर फोर्सचं काय असतं, बऱ्याच प्रकारचे फोर्स असतात, पण आपण आज काय शिकणार आहे, गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटीचा फोर्स. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटी माहिती सगळ्यांना काय असती, बघितली ग्रॅव्हिटी, खाली पडतात गोष्टी. हा छान, व्हेरी गुड. तर डस्टर आहे, डस्टर सोडला की पृथ्वीकडे जातो. का जातो? ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन एक फोर्स आहे. ठीक आहे. जो सगळ्या अख्ख्या युनिव्हर्समध्ये कुठल्याही दोन बॉडीच्या आतमध्ये असतो. ठीक आहे. तुम्ही जर का एक नुसती अशी मोकळी जागा निवडली आणि त्यात कुठलेही दोन ऑब्जेक्ट ठेवले तर ते नॅचरली एकमेकाच्या जवळ जाणार. पण ग्रॅव्हिटीचं कसं आहे, ग्रॅव्हिटी खूप ना एकदम वीक फोर्स असतो, एवढा स्ट्रॉंग नसतो ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटी जी आहे, एफ म्हणू आपण ग्रॅव्हिटीच्या फोर्सला. ठीक आहे. हा आता फॉर्म्युला लिहून घ्या. एक काहीतरी कॉन्स्टंट असतो जी, ह्याच्याबद्दल जास्त हे नको करू, आता विचार नको करू. एका ऑब्जेक्टचं मास इंटू दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास, सगळं डिवाइड कशाने करायचं, त्यांच्यामधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरनी. स्क्वेअर माहिती आहे सगळ्यांना काय असतो, माहिती आहे ना? आता हे जी ची एक व्हॅल्यू असती, एक ठरलेली व्हॅल्यू असते, ती मी तुम्हाला नंतर सांगेल, त्याचं एवढं काही नाही. जी कडे आता लक्ष दिलं नाही तरी चालेल. लक्ष फक्त कशाकडे द्यायचं, की जो आपला ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे तो कशावर डिपेंड होतो, एका ऑब्जेक्टचं मास, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास आणि त्याच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे. तर आता हा फॉर्म्युला का काढला असेल आणि कुणी काढला असेल, तर न्यूटन आठवतोय, ज्यांनी 3 नियम दिले होते. तोच न्यूटन काय झालेलं, एकदा एका ह्याच्या ऍपलच्या झाडाखाली बसला होता. ठीक आहे. तर एकदा काय झालं, तो विचार करत होता असं की काहीतरी त्याचा आपला विचार चालू असेल. हा त्याच्या डोक्यावर ऍपल पडला. आता एखाद्याला ऍपल पडला डोक्यावर तर काय पडलं, कुणी पाडलं हे बघतो. ते म्हणलं नाही ऍपल खालीच का पडतो, असं त्यांनी प्रश्न विचारला. आणि मग त्यांनी बघितलं की का पडतं, काय पडतं, कसं होतं, आणि मग त्यांनी हा फॉर्म्युला दिला न्यूटन. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा फॉर्म्युला. तुम्हाला कधी पण ह्याच्यामध्ये हे की ह्या एका ऑब्जेक्टचं मास एक आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टचं एवढं आहे, त्यातला डिस्टन्स एवढा आहे, ग्रॅव्हिटेशनचा फोर्स काढा. ठीक आहे. तर तो प्रॉब्लेम सोडवायसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लागणार या चॅप्टर मधला कुठलाही. ठीक आहे.
पुढं बघू काय दिलेलं आहे. तर आता तुम्हाला गोल फिरणाऱ्या ह्याच्याबद्दल सांगितलं होतं मी बघा. जर का तुमचा हा हात आहे आणि हातात तुम्ही एक दोरी धरली आहे आणि दोरीला एक दगड बांधलाय, ठीक आहे, दगड तुम्ही फिरवताय, तर प्रत्येक आता इथं आहे तर दगडाला कुठं जायचंय, सरळ जायचंय, बरोबर आहे. इथे आहे तर दगडाला कुठं जायचंय, सरळ जायचंय, टँजंट मध्ये जायचंय दगडाला, आठवतंय सांगितलेलं. पण काय होतं प्रत्येक वेळेस त्याला जायचं इकडं असतं, पण तो जातो कुठं, इकडं. म्हणजे कुणीतरी त्याला इकडं पण ओढतंय प्रत्येक वेळेस, प्रत्येक पॉइंटला त्याला काय सेंटरच्या आतमध्ये कोणतरी ओढतंय, म्हणून तो असा 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 असं कर होतं सारखा. नसलं तर काय सरळ निघून जाईल, बरोबर आहे की नाही. तर हा जो आत ओढणारा फोर्स असतो की नाही, जी ही दोरी लावती, ह्या दोरीच्या फोर्सला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल म्हणजे कुठला असतो, सर्कल असेल हा तर सर्कल मध्ये आत ओढणारा कधी पण, ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स. असं बनवून ठेवा हे सर्कल, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की सेंट्रीपिटल म्हणजे आत ओढणारा फोर्स असतो. ठीक आहे, लिहून घेतलं सगळ्यांनी. तर आता थोडा विचार करा, जर का आपली पृथ्वी असेल आणि सूर्य असेल, ठीक आहे, पृथ्वी सूर्याला ओढतीये, सूर्य पृथ्वीला ओढतोय, इक्वल अँड अपोजिट फोर्स, तिसरा नियम आठवला का. ग्रॅव्हिटेशन मुळे जर का ही आता एवढा मोठा सूर्य आहे, ही इथे एवढी लांब छोटी पृथ्वी आपली, ठीक आहे, जर सूर्य पृथ्वीला त्याच्याजवळ ओढतोय ग्रॅव्हिटेशन मुळे, तर पृथ्वी पण सूर्याला थोडं ओढतीये, बरोबर आहे. आणि दोन्ही फोर्स काय आहेत, सेम आहेत, बरोबर आहे का, दोन्ही फोर्स सेम आहेत. पण पृथ्वीचं वजन काय एकदम छोटं आहे आणि सूर्याचं वजन काय खूप मोठं आहे, खूप जास्त मोठं. आणि जर का आता इमॅजिन कर, ही पिलर आहे, त्या पिलरचं वजन खूप जास्त आहे, बरोबर. तुम्ही जर का पिलर ओढायला गेला, तुम्ही स्केट घातले, ठीक आहे, तर पिलर तुमच्याकडे ओढले जाणार आहे का, उलट काय होणार, तुम्ही पिलरकडे जाणार ना, तुमचं वजन छोटं आहे. तसंच जेव्हा पृथ्वी सूर्याला ओढती तेव्हा सूर्य इतकं काय हालत नाही, कारण सूर्याचं वजन खूप जास्त आहे, पण पृथ्वीचं वजन कसं आहे, छोटं आहे, म्हणून पृथ्वी हलती. तर आता प्रश्न असा की जर का पृथ्वीला सूर्य ओढत असेल तर पृथ्वी डायरेक्ट सूर्यात नाही गेली पाहिजे, धडकली नाही पाहिजे, धडकली पाहिजे ना, बरोबर आहे का. तर आता ह्याच्यासाठी आपण काय करू, कपडा भरायचा चांगला, एक काम कर, 2 बॉल घेऊन ये. 2 बॉल, हा, मोठ्या एक मोठा घेऊन ये आणि छोटा त्या तिच्या विहिरीसाची सायकल आहे ना, त्याच्या इथे पुढं आहे तो छोटा बॉल, तो छोटा बॉल घेऊन ये. मी काय बोललोच नाही. काय 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 म्हणते, माझी पण तुमच्यासारखं शांत दिमाग असली असते तर
तुझा आहे शार्प दिमाग. नाही खरंच आहे, ती जिंकली की एवढं, अजून काय पाहिजे तुला? बरोबर आहे, एवढंच जिंकून नाही भरलं पण नाही पाहिजे, पण प्रूफ आहे ना तुझ्याकडं, हुशार आहेस म्हणून. अरे दाखव. एवढा बस किती. अच्छा माग एक पाच. तुझे मॅथ्सचे सर चांगले आहेत की म्हणले तुम्ही, काय गरज लागत नाही, खूप हुशार आहेत असं तसं. मग माझी काय गरज आहे? हा दुसरी पिरियड आली की लगेच ती निघून जाती, ती बसती. आता कुणी पण दोघं या, दोन लोक पाहिजेत मला. रोहित जा. कोणतरी एक अजून. तुला काय सोडवायला नाही लागत, ती फक्त दोन साईडने धरून ठेवा. कळलं सगळं. आता हे काय आपलं समजा कपडा आहे, ठीक आहे. बसा बसा खाली बसा. असं नाही ठीक आहे. आता हा कपडा कसा आहे, एकदम प्लेन आहे, पण हे इथे टाकलं आपण की काय होतं, तर थोडा खड्डा पडतो, बरोबर आहे की नाही? आता हा दुसरा छोटा आपलं हे मास आहे, बरोबर. ह्याला इकडे ठेवलं तर ह्याचा पण काहीतरी खड्डा पडणार, बरोबर आहे. पण ह्याचा खड्डा मोठा असणार का ह्याचा, बरोबर आहे. तर आता आपण ह्याला असंच इथून रेस्ट पासून सोडलं तर काय झालं, धडकलं ना, दोन्ही एकमेकांच्या जवळ आले. ह्याचा पण काहीतरी खड्डा असेल छोटा, पण कसं आहे, हा छोटा आहे हा मोठा आहे, म्हणून हा जास्त नाही हलणार, पण हा एकदम जास्त हलणार, बरोबर आहे. जर का इक्वल साईजचे असले असते दोन्ही, तर काय झालं असतं, दोन्ही पण एका सोबत आले असते इक्वल, बरोबर आहे. पण हा मोठा आहे म्हणून हा जागेवर राहतो, छोटा आहे म्हणून हा जास्त हलतो, बरोबर आहे. पण ह्यालाच जर का आपण जाताना टँजंट मध्ये, बघू का इथं टँजंट मध्ये जर का इनिशियली थोडी वेलोसिटी दिली की नाही, तर ह्याचं काय होतंय, हा इकडं हलतोय, बघितलं का. आणि हे आता एकदम कडक हे आपलं कागद म्हणतो, पेपर आहे, नाही कापड आहे. जर का हे थोडं आपलं लाईट कापड असतं की नाही, म्हणजे खड्डा जास्त जर का पडला असता याचा, तर हे असं गोल फिरून आतमध्ये गेलं असतं. ठीक आहे, इमॅजिन होतंय का, की असं जर का सोडलं तर असं गोल हे करून जातो. किंवा ड्रेन मध्ये बघितलं असेल, ड्रेन मध्ये बघितलं असेल, ड्रेन मध्ये जेव्हा जातं तेव्हा असं गोल 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 फिरून आत जातं की नाही सगळं. तर तसंच आपली पृथ्वी खाली ह्याच्यात का जात नाही माहितीये का, कारण जर का आपला एकदम जास्त स्पीड असेल, असं आपण जर का एकदम जास्त स्पीडने सोडलं, तर तुम्ही बघितलं आता काय होतं, ही मोठी बॉडी आहे, ही छोटी बॉडी अशी येते आणि स्पीड मध्ये अशी होऊन निघून जाते इकडं, बरोबर आहे की नाही. ते कधी आपल्या ह्या बॉडीची स्पीड एकदम जास्त आहे तेव्हा, ठीक आहे. आणि ह्या बॉडीचं स्पीड एकदम कमी असलं तर काय होतं, ही अशी येते आणि अशी होऊन धडकती, बरोबर आहे. पण आपल्या बॉडीचं स्पीड जर का जस्ट राईट असेल एकदम ह्या दोन्हीच्या मध्ये, तर आपली बॉडी काय होते माहिती आहे का, अशी फिरत राहते. आणि हेच आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती करते, कळलं. म्हणून आपली पृथ्वी सूर्यात
पडत नाही. तसंच चंद्राचं पण आहे. चंद्र पण एकदा पृथ्वीचाच भाग होता, पण एक ऍस्टेरॉइड आला. ऍस्टेरॉइड म्हणजे काय, स्पेस मध्ये असेच दगड असतात इकडे तिकडे फक्त फिरत असतात. तो आला, आपल्या पृथ्वीला धडकला आणि एक पृथ्वीचा तुकडा आपला तुटला आणि त्याची स्पीड लकीली तेवढी बरोबर राहिली की ते फिरत राहिले. आता जे फास्ट होते, आता एक जर का ह्याचा एक तुकडा तुटला समज प्लॅनेटचा, तर त्याचे काही पार्टिकल असणार जे त्याच्यापेक्षा खूप जास्त स्पीडचे असणार, त्या स्पीडपेक्षा, बरोबर आहे. आणि काही पार्टिकल कसे असणार याची कमी स्पीड आहे. सगळे तर एक्झॅक्ट स्पीडचे नसणार की नाही. तर जे जास्त स्पीडचे होते ते काय झाले, निघून गेले असे. आणि जे कमी स्पीडचे होते ते काय झाले, परत पृथ्वीवर आले, धडकले. आणि जो मून होता आपला, तो काय, तो एकदम सेम स्पीडचा होता, म्हणून तो तिथंच राहिला. बरेच वर्ष झाले तसंच चालू. कळलं? क्या हुआ? नाही बनला? कोण म्हणतं? आपल्याला इथं टेम्पोन का असतो? ते देवाने निर्माण केले. आपण काय करतो, सगळे आपण एव्हिडन्स बघतो. हा, प्रूफ केलं क्या? आपला आणि माकडाचे डीएनए 99% सिमिलर आहे. क्योंकि वो एक या फिर 10 या फिर 100 साल में नहीं हुआ है, उसको बहुत टाइम लगा है. बहुत टाइम संभालेगा, मार खत्म फिर बनना चाहिए ना. बहुत टाइम संभालने का फिर क्यों नहीं बनता है? नाही समजत. आपण बायोलॉजी कडे वळतोय. मला आता तुमच्या बरोबर बायोलॉजी डिबेट नाही करायची. आपण आता हे करू, बायोलॉजी डिबेट कधी नंतर करू, ठीक आहे. अगं सांगायला समजवायला मला काय नाही, पण त्याला इतका वेळ लागला ना, इतकी डिबेट करावं लागेल. माहितीये म्हणजे तू मानून घेतलं ना. तेव्हा खरं तर काय केलं पाहिजे तुम्ही, की आपण बघितलं पाहिजे आपल्याला काय माहित नाही असं पहिले घेतलं पाहिजे, आणि मग एव्हिडन्स बघून आपलं आपलं जे आहे ते केलं पाहिजे. तुम्ही पहिल्यापासूनच मानून घेतलं की आपण माकड नाही. आता काय नाही बनत, माकड का नाही बनत? एवढं वर्ष झाले आतापर्यंत आमचे टीचर पण म्हणतात फक्त माकडच. बरं माणूस कसा बनला मग त्या ह्याच्यामध्ये बायबल मी वाचलंय बायबल. हा, मला सार माहितीये बायबलचा. सार समरी. हा, डीप मध्ये एकदम नाही गेलो, पण माहिती मला. दादा त्या म्हणतात तुम्ही नसतं ऐकलं तर ते बरं झालं. तुम्ही ऐकलं तेव्हा पण विश्वास. डिबेट ही आपण नाही करणार, ठीक आहे. बस हो गया खत्म. बाद में कभी डिबेट करेंगे इसको. हा, उद्या लगेच. हा, 2 वर्षाची बुड्डी होईल. तर आता एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे, तर मला हे सांगा की जर का ग्रॅव्हिटी कुठल्या पण 2 ऑब्जेक्ट मध्ये असते, तर ही चेअर आणि ती चेअर एकदाच हे का नाही होत, एकमेकाला धडकत का नाही? किंवा तू आणि ही जवळ बसले, तुम्ही का नाही धडकत एकमेकाला? तो तर तुमचा आणि पृथ्वीचा झाला ना. पण तुझ्यात आणि हिच्यात पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तुझ्यात आणि तिच्यात पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. काय फरक पडतोय?
अरे निर्जीव सजीव कसली पण गोष्ट असो, दोन गोष्टी असले की त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आपल्याला जमीन तुम्ही तर म्हणलेलं ना ती एक मल्टिपल काय ती असते ते छोटी छोटी असते त्याच्यामुळे ओढून ठेवता येते. अरे तिथं हे झालं आपल्यामध्ये ऍटमचं म्हणतीये ना, छोटे छोटे पार्टिकल असतात ते हे करतात. ते बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे. त्यामुळे तू जमिनीच्या आत जात नाही, पण तू आणि ही एकमेकाबरोबर का नाही घडत? हे तर वेगळं खाली आहे ना. नाही माहिती. बघ, ग्रॅव्हिटीची ना ही जी इक्वेशन आहे ह्याच्यामधलं मी तुम्हाला पहिले काय सांगितलं होतं, जी इग्नोर करा. का करा म्हणलं होतं? कारण ते जास्त कॉम्प्लेक्स, थोडं तेव्हा कॉम्प्लेक्स होतं, आता तुम्हाला समजेल. ठीक आहे. ग्रॅव्हिटी पहिलं तर हे जाणून घ्या, खूप एकदम वीक फोर्स आहे, एकदम वीक. आणि तुमची आणि पृथ्वीची ग्रॅव्हिटी फक्त एवढी जास्त का आहे? कारण पृथ्वीचा मास खूप जास्त आहे. ठीक आहे. मी आता इंटरनेट वरून हे काढू शकतो, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय का नाही व्हॅल्यू माहित नाही. हे इंटरनेट चालतं का रे? वायफाय पासवर्ड टाक त्याच्यात. असं म्हणल्यावर कसं व्हायचं? किंवा टेक्स्टबुक दे तुझी. नववी किंवा 8 माहित नाही. इंटरनेट पण चालतो. मग अशी दिलं ती होई तर गायबच झाली. हे खोडू आता. ठीक आहे. तर आता आपला जी जो आहे की नाही, जी ची एक फिक्स व्हॅल्यू असते. हा जी काय कसा आला काय आला हे नाही, आपण कॅल्क्युलेट केलं, मोजला आपण जी किती, तो तेवढा आलाय. हा जी म्हणजे काय, फक्त ह्याच्यावर डिपेंड आहे व्हॅल्यू आपल्या फोर्सची, पण त्याला एक फॅक्टर लागतो. म्हणजे जसं की एक्झॅक्ट व्हॅल्यू निघायला जी आहे व्हॅल्यू, ती एका या फॅक्टरवर पण डिपेंड होते. एक फिक्स नंबर आहे ज्याने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं या सगळ्याला. तो नंबर आपण काढलाय फक्त मोजून. त्या नंबरची व्हॅल्यू काय आहे? 6.67 इंटू 10⁻11 ही याची व्हॅल्यू आहे, मोजलेली आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू लिहून घ्या. अच्छा, ह्याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? हे रेस टू जे केलंय मी, ह्याचा अर्थ माहिती आहे? विसरले? पहिला माहित होता. ठीक आहे. जेव्हा पण आता हे बघ, हे जर का मी लिहिलं 10⁻², ह्याचा काय अर्थ आहे माहिती आहे? 2 काय करायचं? ऍड करायचं. मग गुणायचं. बरोबर आहे. ह्याचा अर्थ काय? 10 इंटू 10, 2दा लिहायचं. ठीक आहे. आता जर का मी लिहिलं 7⁵5, हा, हे जर का लिहिलं तर काय लिहायचं? 7 ला 5 वेळा गुणायचं. बरोबर आहे.
पण जर का मी 2⁻³ मायनसचा नंबर लिहिला तर काय करायचं माहिती कुणाला? बोलू का? मायनस हे मल्टिप्लिकेशन आहे बाई आपलं. नाही नाही बघा. Addition असं नाही. असं गुणायचं हा आणि ते वजा करायचं. वजा करायचं. हा थोडं चुकतंय, म्हणजे थोडं चुकतंय. वजा चिन्ह टाकायचं. गुणायचं ते बरोबर आहे. पण वजाचं चिन्ह नाही. वजा 3 वजा 3 वजा घन वजा घन. ऐकून का होऊ दे, बोलतायत ना ते. इकडं खाली करायचं ह्याला. ठीक आहे, म्हणजेच काय आपण ह्या पहिले काय करत होतो, या नंबरने आपण मल्टिप्लाय करत होतो. आता आपण ह्याचा डिवाइड केला ह्याला. ठीक आहे, तर मायनसची पॉवर असली 2⁻³ आहे ना, ह्याचाच अर्थ 1/2⁻³ आहे, पॉझिटिव्ह 1. ठीक आहे, मायनसचा असं पॉवर असेल तर ती पॉवर खाली जाऊन प्लसची होती, डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, दिस इज जस्ट 6.67 10⁻11. ठीक आहे, आता प्लस करायचं. हे कळलं. वरच्या पॉवरचा काय अर्थ असतो? हॅलो अगं मला हे युट्यूबला टाकायचं, म्हणजे तुम्हीच नाही फक्त बाकीचे पण पोरं असतील, त्यांना शिकायचं असेल ते बघू शकतात त्याला. चालतंय, एवढं काय नाही. तेवढं सहन करून घेत असते. काय गरज नाही. ठीक आहे, एवढं काय होतंय. सर नको काय. आपल्या रूपात तिथं जाणार. टीचर नाही हा ऐका, तर थोडंसे राहिले फक्त, जास्त नाही राहिले. काय झालं? आता ही आपली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर आता जर का मला तुझं आणि अजून कोण आहे, जर का तुझं वजन आणि हिचं वजन आपल्याला जर का माहिती असेल, तुझं किती वजन आहे?
अंदाज पंच. रोज बघते की वजन दीदीच्या रूम मध्ये माहिती 45. अंदाज पंच. माझं सांगा तुझं सांग. 39. आदितीचं वजन इंटू पूर्णिमाचं वजन डिवाइड बाय काय झालं. तुमच्या दोघांचा डिस्टन्स किती मीटर असेल? 2 मीटर. बाय काढ काय 3.5 मीटर. हे 1 मीटर असतं का? काय असतं? अगं 1 मीटर एवढं असतं. 1 मीटर म्हणजे दीड. सिंपल याच्यासाठी 2 घेऊ आपण. 2 मीटर जर का लांब आहे हे इंटू ही व्हॅल्यू जी 6.67 इंटू 10⁻11 हे केलं की तुमचा फोर्स येतो. आता हे मी काय एवढं करत नाही बसणार, पण प्रॉब्लेम असेच येतात. ह्याचं मास एवढं आहे, ह्याचं मास एवढं आहे, त्याच्यामधला डिस्टन्स एवढा आहे, जी ची व्हॅल्यू ही आहे, फोर्स काढा. हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? परीक्षेत जेव्हा विचारतील तेव्हा यावं त्यासाठी. हा, हे कॅल्क्युलेट करायचं असतं पुढं, पण आता एवढं मोठं काय कॅल्क्युलेट नाही करायचं. कॉलेजमध्ये ना असं मोठं गणित असेल तर कॅल्क्युलेटर मध्ये सोडवतात. आम्हाला तोंडाने वहीत सोडवायला लागतं. कॅल्क्युलेटर कुठं देतात पण? नंतर देतात, कॉलेजमध्ये आले की मग देतात. मला नाही वाटत 12वी पर्यंत कुणी कॅल्क्युलेटर देतं. मला पण बारामतीत देतात. बारामतीच्या शाळेत देतात. कुठल्या शाळेत देतात? शाळेत होते बारामतीत. मी बारामतीत नव्हतो, पुण्यात होतो. पुण्यात पण देतात. आता हिला जर का मी कुठं जरी म्हणलं ना युपी मध्ये होतो म्हणलं, युपी शाळेत सोडवायचंय. नाही ना, तुम्ही नका सोडू, मी पण नाही सोडवणार. लय मोठं आहे खूप. हे पण आहे का तुम्हाला? तेवढं तर आपल्याला सोबतला वाटतंय तिकडे जाऊन कळण. ठीक आहे, ऐका. खरं सोडू नको हा. आता हा महिना आहे सुट्टी, हा महिना झाले की संपली. तर आता अजून एक माणूस होता गॅलिलिओ म्हणून. गॅलिलिओ काय माहिती? गॅलिलिओचं तुम्हाला ते माहिती? पण त्याने काय केलं हे नाही. खूप मदत केली होती त्याला. हा, तेच सांगणार आहे. आणि त्याने अजून काय केलं होतं, त्याच्याकडे एक टेलिस्कोप होता, त्याने टेलिस्कोप बनवलं होतं. ते बघून त्याने प्लॅनेट सांगितलेले, बरेच प्लॅनेट त्याची डिस्कव्हरी केली होती. ठीक आहे. तर त्यांनी एकदा काय केलं, एक एक्सपेरिमेंट केला. जे आपलं ते लिडिंग टावर आहे की नाही, इटली मधला लिडिंग टावर आठवत? अगं तो टावर नाही का, असा टावर आहे, असा आहे ते वाकडा टावर, माहिती ना. तर ह्या टॉवर मध्ये त्यांनी काय केलं होतं, एक एक्सपेरिमेंट केली होती. त्यांनी एक असं साधा हे घेतलं, फेदर घेतलं. ठीक आहे, फेदर म्हणजे काय, आपलं पंख आणि एक जड वस्तू घेतली होती. ठीक आहे. आणि त्यांनी खूप हाईट वरनं दोन्ही खाली सोडलेल्या. तर पहिली खाली कुठली पडली पाहिजे? बरोबर आहे की नाही? आणि ती पडली जड वस्तू, पण ती त्या कारणामुळे नाही पडली जी तुम्हाला वाटतंय ते. कारण जर का आपण इथली सगळी हवा हे केली की नाही, 2 जर का अशा ट्यूब लावल्या आपण,
आणि या ट्यूब मधनं सगळी हवा काढून टाकली आपण. मग पंखा पडला सगळ्यांना. नाही, दोन्ही सोबत पडतं दादा. दोन्ही सोबत पडतं. आम्हाला काय अगं बघ ना, मला तर शिकून द्या. शिकू दे की. ठीक आहे मग. जर का आपण अशी ट्यूब घेतली आणि ह्या ट्यूब मधला दोन्ही मधला हवा काढून टाकली, त्यात काहीच हवा नाहीये, आणि हे दोन्ही एकदा सोडले ना तर दोन्ही पण सेम वेळेला खाली पडतात. दादा पाऊस पडते, कपडे आणायला. जा लवकर. कपडे आणायला. माझी गाडी आहे. दादा तुम्ही ते अनाथ नको जाऊ. का ना? पाऊस कधी पण जोरात पडतो. आमच्याकडे सगळ्यात मोठा पाऊस पडतो, मुसळधार पाऊस. म्हणजे कुठं नाही पडत, तेवढा गेला पडतो. सगळे गेले. असं तिचं म्हणणं आहे. हा. सगळे गेले. कोण सगळे? 2 गेलेत फक्त. दोन नाही झालं, 3 तीन. गेलेत. त्या तिघे अभ्यासही करत नाही तेवढं नीट. दादा मी पाणी पिऊन आले. नको, बस इथंच. अगं थोडंच राहिलंय, जास्त नाही राहिलंय. कसं काम सांगा. हा. आमच्यासाठी त्यांच्यासाठी इथं नवी गावी आहे. आणि तर ही जी खाली पडत आहे की नाही, ह्याचा स्पीड प्रत्येक सेकंदाला ह्याचा स्पीड 9.8 मीटर पर सेकंडनी वाढतो. कशाचं स्वीट? दोन्हीचा, कारण दोन्ही एकदाच पडतंय ना, एकाच रेटनी पडतो. तर आता हे 0 स्पीडवर आहे इथं, ठीक आहे. 1 सेकंद झाला की इथं आलं समजा, तर इथं याचा स्पीड काय असणार? 1 सेकंदात 9.8 नी वाढला. दुसऱ्या सेकंदाला जर का इथं असेल तर त्याचा स्पीड किती असेल? 9.8 नी वाढा ना परत ह्याला. वाढत जातं. हा, 9.8. 18.16. 18.16 नाही रे, प्लस 19.6 केला. प्लस केला बरोबर आहे, पण हे इथला जो 6चा 1 असतो तो वर येतो, आणि हे 18 मध्ये ऍड होतो, ते 18 19 होतं. 19.6 असं प्रत्येक सेकंदाला काय होतं? 9.8 नी स्पीड वाढत जातो. तर हे जे 9.8 आहे ना, ह्याला छोट्या जी ची व्हॅल्यू दिली, ठीक आहे. छोट्या जी ची व्हॅल्यू, हे काय ऍक्सिलरेशन आहे आपलं. सांगितलं होतं डिस्टन्सला टाइम डिवाइड केले की काय होतं? स्पीड. स्पीड. आणि स्पीडला टाइम डिवाइड केले की काय होतं? ऍक्सिलरेटर. हे ते आहे आपलं. जी पण तू ही सोडणार की दर सेकंदाला त्याचा स्पीड किती? 9.8 नी वाढत जाणार. गाडी जर का तू हवेत चांगली सोडली तर, ठीक आहे. तर हे गॅलिलिओने काढलेलं शोधून, समजलं? बरं आता मला सांगा, जर का दोन्ही सेम यायला पाहिजे होते, तर जेव्हा इथं हवा होती तेव्हा दोन्ही सेम का नाही आले? पहिली ही भारीवाली वस्तू का पडली? कारण की हवाने त्याला हे केलं ना, पंखाला उडवलं, म्हणून पंख नाही पडला. तर हे गॅलिलिओने सिद्ध केलं होतं, ठीक आहे. घ्या लिहून. पंख असं काढ. 5 मिनिटं. असं नको फक्त काढत. मी चित्र काढले तसं बघून तर माझ्या हसते दादा. ही फक्त कॉपी नका करू रे, जे तुम्हाला समजलंय ते स्वतःच्या शब्दात लिहा.
तुला दिली का अरे बाळा माझा अक्षर असू दे काळा पडलाय असू दे इंग्लिश तर देणार झालं का डायग्राम काढतो दादा एक महिन्यात एक धडा शिकवून ना एका महिन्यात एक धडा मागचा कोर्स धडा झाला की एका दिवसात कुणाचा तुमचा शिकून झाला की कोणता कोर्स वाला अनबॅलन्स अच्छा एकदम ब्रँड होता ब्रँड म्हणत नाही मी एक पूर्ण लेसन अरे बाबा दादा लेसनच आहे आठवीचा धडा होता आणि आता प्रॅक्टिस अरे दादा ग्रॅव्हिटेशन 9वीत पण आहे 10वीत पण आहे 11वीत पण आहे 12वीत नाही झालं झालं का आता शेवटचा फक्त टॉपिक आहे आजचा ठीक आहे हा मग नाही शिकवणार आज उद्यापासून वेगळं हा कम्प्युटर पण शिकवतो बरं मी खोटं बोलतो होतो बस हा ऐका तर सगळ्यांना आठवतंय की मी वजन म्हणजे आपलं वेट इकडचं वेट आणि तिकडचं वेट वेगळं असतंय म्हणलो होतो ते का म्हणलो होतो ते सांगतो तुम्ही तो हा व्हिडिओ बघितलाय का जे पहिले ऍस्ट्रॉनॉट होते चंद्रावर गेले होते नील आर्मस्ट्रॉंग त्याचा व्हिडिओ बघितलाय तुम्ही का फक्त फोटो बघितलाय काहीच नाही बघितलं त्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर का बघितलं ना तर ते अशा करून उड्या मारतात ना ते एकदम असे उडून हळू खाली जातात असे उडून खाली जातात ठीक आहे तर तिकडं काय आहे मूनचं जे मास आहे मूनचं वजन जे ते कमी आहे पृथ्वीपेक्षा आता जो ऍस्ट्रॉनॉट आहे ऍस्ट्रॉनॉटचं वजन तिकडचं आणि इकडचं सेमच असणार बरोबर आहे आणि पृथ्वीच्या सरफेसवर काय थांबला तो मूनच्या सरफेसवर काय थांबला तो दोघांचा डिस्टन्स काय 0 आहे बरोबर तर इथं पण काही बदल नाहीये फक्त इथं जे M2 आहे इथं पृथ्वीचं मास काय असतं जास्त असतं आणि मूनचं मास कमी असतं म्हणून मूनवर आपली जेवढी आहे त्याचं फक्त 1/6 ग्रॅव्हिटी असते ठीक आहे आपल्याकडे 9.8 होते ना छोटा जी मीटर पर सेकंड स्क्वेअर हा पृथ्वीवर होता बरोबर आहे मूनवर 9.8 डिवाइड बाय 6 1 जा 38 6 जा ऑलमोस्ट 1.6 च्या आसपास व्हॅल्यू असते आणि त्यामुळे तुम्ही जर का हा बॉल वर फेकला तर आता हा लगेच खाली येतो ना हा 6 टाइम्स वर जास्त जाणार ह्याची एवढीच हाईट होती ना याच पोर्शन तिकडे जर काही केलं तर 6 टाइम्स वर जाऊन परत खाली येणार ठीक आहे वर राहणार नाही खाली येणार की पण आता हा समज हे किती 30 सेंटीमीटर असेल तर तिकडे 180 सेंटीमीटर वर जाणार परत खाली येणार ठीक आहे आणि ह्याच्यामुळे असतं कमी असतं फक्त कारण चंद्राचं वजन कमी आहे ना चंद्रावर हवा नाही ना चंद्रावर घर कसं बांधणार हा झाडे लावून चालू कोण लावतंय
शाहरुख खान. बारामती नगर परिषद कोण लावते झाड तिकडं? अगं आवाज नाही तिकडं, झाड कशी होणार? काहीच नाहीये, फक्त रेती असते ना आपली, अशी पांढरी रेती आहे सगळीकडं. काहीच नाहीये. हा चांगली तरी पांढरीच दिसणार. चमकणार म्हणजे अशी ग्लिटर सारखे नाही चमकणार, पांढरी असते एकदम फक्त. तर यामुळंच जर का तुमचं इथं 60 kg वजन आहे, ठीक आहे, पृथ्वीवर तुम्ही जर का एक वेइंग स्केल घेतली, त्याच्यावर उभा राहिला, तुमचं वजन जर का 60 किलो असेल आणि तेच तुम्ही जर का मूनवर गेले आणि वेइंग स्केल केली, तर स्केलवर फक्त तुमचं वजन 10 kg दिसणार. आता तुमचं वजन बदललं का? तुमच्या आतला मॅटर बाहेर निघून गेला का? नाही, तेवढाच आहे. ठीक आहे, पण हे असं का होतं? कारण की आपण उडत असतो. कारण त्याची ग्रॅव्हिटी कमी असते. आता ते काय होतं मी नक्की सांगतो तुम्हाला. जे आपलं ही वेइंग स्केल आहे समजा, ठीक आहे, आणि ह्याच्यावर तुम्ही उभं राहिले असं, तर हा जो तुमचा फोर्स आहे ना, तुम्ही ह्याच्यावर जो लावताय, हा फोर्स तुमचा M×A असतो. हे आठवतं? F=ma, दुसरा लॉ. ती अख्खी जी मोठी टर्म होती तीच A असती, हे सांगितलं होतं तुम्हाला, M च्या नंतरची. सेकंड लॉचा फॉर्म्युला काढ न्यूटनचा. बोलो का? हा हे ना? काय लिहिले? खाली V - U/P आहे की नाही, हेच म्हणजे A लिहून पण ठेवलं. तर F=ma असतं, ठीक आहे, आणि A आपल्या पृथ्वीला, आपला आणि पृथ्वीचा जर बघत असेल तर A आपला काय इथं G आहे, बरोबर आहे. तर हे काय झालं, mg हे पृथ्वीवर झालं, ठीक आहे. पण तिकडं काय होतं, आता हे चंद्रावर आहे, चंद्रावर तुम्ही सेम उभं आहे तिथं, तर तुमचा F जो आहे त्याच्यामध्ये M तुमचा सेमच राहतो, तेवढाच आहे. G जो आहे की नाही, तो G/6 होतो. आत्ता झाला 1/6 ते G, बरोबर आहे. आणि त्यामुळं इकडं लागणारा फोर्स हा जर का F1 असेल, काही पण F1 ह्याला नाव दिलं आपण मूनवरच्या फोर्सला, तर पृथ्वीवर ऍक्च्युली 6 F1 लागत असतो. आणि ही जी स्केल आहे, ही स्केल काय तुमचं वजन डायरेक्टली मोजू नाही शकत, म्हणून ती काय करते, तिच्यावर किती फोर्स पडतो हे बघते आणि त्या फोर्सला G ने डिवाइड करते, ठीक आहे. तर आता इथं काय होतं, आपला M तर Mच आहे आणि G आपला G आहे. तिने काय केलं, एक G ची व्हॅल्यू आहे 9.8 नी, त्याने डिवाइड केलं ह्याला, ठीक आहे. तर इथं हा G आणि हा G कॅन्सल झाला आणि तुम्हाला तुमचा M भेटला, जो की 60 किलो होता. इकडं काय होतं, हा जो फोर्स आहे, हा फोर्स काय mg/6 आहे. पण हे ह्या स्केलला माहितीये का की तुम्ही चंद्रावर आलाय? नाही. स्केलला काय वाटतं, अजून तुम्ही पृथ्वीवरच आहे, म्हणून ती पण डिवाइड करताना G नीच डिवाइड करते आणि मग हा G फक्त कॅन्सल होतो आणि तुमचं किती वजन येतं, M/6. म्हणजे 60/6 म्हणजे किती, 10. समजलं? समजलं का नाही समजलं? थोडं थोडं समजलं. थोडक्यात म्हणणं काय की पृथ्वी मोठी आहे म्हणून ती तुम्हाला जास्त ओढते, मून छोटा आहे तो तुम्हाला कमी ओढतो, ठीक आहे. स्केलला तुमच्या माहित नाहीये की तुम्ही चंद्रावर आहे का कशावर आहे. स्केल काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे, ती त्याला काय डोकं नाही, काय नाही. तर स्केल काय करते, तिच्यावर किती प्रेशर पडतंय बघती आणि त्याला डिवाइड कशाने करते, पृथ्वीच्या Gच्या व्हॅल्यूने. समजलं? पृथ्वीच्या Gच्या व्हॅल्यूने करते. तर पृथ्वीवर पृथ्वीतच G लागतं म्हणून ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही चंद्रावर जाता
चंद्राचा ही छोटा आहे आणि डिवाइड काय मोठ्या व्हॅल्यूनी होतंय, म्हणून तिकडं वजन दाखवताना काय दाखवते ते कमी दाखवते. ठीक आहे. तर तुमचं वजन वेट तुमचं बदलू शकतं, म्हणजे तुमच्या स्केलवर रिडिंग येतं, पण तुमचं जे मास आहे 60 किलोचं ते मास 60च राहणार, तुम्ही कुठेही जा. कळलं? म्हणून आपलं पृथ्वीचं जे वेट आपण जे म्हणतो वेट साध्या ह्याच्यामध्ये आणि फिजिक्समध्ये जे वेट आहे त्यात फरक आहे. फिजिक्स मधलं वेट काय, फोर्स आहे, आणि आपल्या इथलं वेट म्हणजे काय, मासला आपण वेट म्हणतो. ठीक आहे. समजलं मास वर्सेस वेट फरक? झालं, एवढंच होतं. काही प्रश्न आहेत तर विचारा. नसतील तर ज्याला ज्याला कॉम्प्युटर चालवता येतो, कुणाला चालवता येतो? थोडं थोडं म्हणजे किती चालवता येतो? काय काय करता कॉम्प्युटरवर थोडक्यात? ठीक आहे, ठीक आहे, झालं बस. तेवढंच. रोहित नाही, तुला? मला तर अजिबात बी येत नाही. तुला नाही येत? तुला नाही, तुला? मला गेम मध्ये जाते तर बरं का, गेम मध्ये जाते आणि फोटो. तुला उजमा किती येतं कॉम्प्युटर? हा, नाही चालवलं सध्या. तुला? तिला येतं का मुलगा? नहीं आता है. तो जिनको नहीं आता है वो रुक सकते हैं, जिनको आता है वो जा सकते हैं. मुझको नहीं आती है. हाँ? नाही बरं ऐक, त्यांना बाकीच्या पोरांना पण बोलू ना. हा, लहान पोरांना बोलू ना. बोलो बोलो सगळ्यांना बोलो. हा? काय कम्प्युटर चालवायला. वा, कम्प्युटर इंजिनियर आहेस का? बोलो बोलो. हा, त्यांना म्हणावं कम्प्युटरचा क्लास घेतोय. कम्प्युटर क्लास. अरे चांगली की सगळ्यांनी शिकलेलं. तुम्हाला कशाला शिकवलं? पृथ्वीवर जास्त फोर्स असतो आणि चंद्रावर कमी असतं ना. ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीचा फोर्स. पृथ्वी जास्त खाली ओढती, चंद्र कमी खाली ओढतो. पहिले बोलायचं.